समोर आली याचा खुलासा स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की महाराष्ट्रातला विषय महाराष्ट्रामध्ये संपलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला देखील मला विनंती करायची की एनडीए मधले 3 नंबरचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर जेव्हा भेटतात त्यावेळी एनडीएचे प्रमुख नेते म्हणून भेटतात. त्यामुळे तक्रार करण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि ते काही तक्रार करणारे नेते नाहीत, ते सोल्युशन काढणारे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका दिल्लीतनं स्पष्ट केलेली आहे. त्याच्यानंतर मी बोलणं योग्य नाही. पण अनेक जण तुमच्या जिथं सिटिंग आमदार आहेत, सध्या विद्यमान आमदार मंत्री आहेत, तिथंच भाजपकडून पक्ष प्रवेश केले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही भाजपकडून नाही, याच्यामध्ये स्पष्ट झालं ना. याच्यामध्ये महायुतीमध्ये किंवा नैसर्गिक युती जी आमची आहे भाजप शिवसेनेची, याच्यामध्ये कोणी प्रमुखांनी मिठाचा खडा टाकू नये ही आमची सगळ्यांची भूमिकाच आहे ना. त्याच्यामध्ये काय वाव काय. आणि एक मिनिट ना, त्याच्यासाठी मंत्री महोदय सगळे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांमधला आणि शिंदे साहेबांमधला जो संबंध आहे किंवा जे बॉन्डिंग आहे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे. त्यामुळे कोण वाद लावण्याचा प्रयत्न करत असतील ते वाद लागणार नाहीत, पण कोणी याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये ही आमची भूमिका आहे. ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणतात हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि जसं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की भाजपामध्ये शिवसेनेमध्ये घेऊ नका, तसं शिवसेनेमधनं देखील भाजपामध्ये घ्यायचे नाही हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्षांना सांगून त्याच्यावर कारवाई. या बाबतीत आता ज्या गोष्टीसाठी मी इथं आलेलो आहे ती गोष्ट आणि राजकीय गोष्ट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे तरी देखील मी आपल्याला सांगितलं की युतीमध्ये कुठेही नाराजी असण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि नाराजी जी काय होती ती आम्ही 2च व्यक्तींकडे मांडू शकतो. एक शिवसेनेचे प्रमुख म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटून आमची व्यथा सांगू शकतो आणि दुसरी राज्य प्रमुख म्हणून देवेंद्रजींना सांगू शकतो. तर त्या पद्धतीनं ते सांगितलेलं आणि त्याच्यातनं मार्ग निघाले. हे तुमचं अंडरस्टँडिंग भाजपमध्ये आहे का अजित पवारांच्या राष्ट्रवादी? नाही, महायुतीमध्ये आहे. महायुतीमध्ये तुमचा नगराध्यक्ष जो होता उमेदवार त्यांनाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सोबत घेतलेला आहे, म्हणजे प्रवेश दिलेला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हा सगळा प्रकार. आता मी नैसर्गिक युतीबद्दल आपल्याशी बोललो. आता जर हे बोरचं तुम्ही उदाहरण देता तर माझ्या मतदारसंघामध्ये घड्याळावर अनेक लोक उभी आहेत, पण मी कधी तक्रार केली का? शेवटी हे राजकारण आहे. राजकारणामध्ये असे प्रसंग येत असतात. त्यावेळी मतदार त्यांना त्यांची जागा दाखवत असतात. त्याच्यामुळे कुठं एनसीपीनं काहीतरी केलंय म्हणून आम्ही नाराज आहोत किंवा काय, असं अजिबात नाही. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राजकीय मैदानामध्ये कधी खेळतो, कधी त्या बाबतीमध्ये सतर्क असतो. त्याच्यामुळे कोणी कोणाचा उमेदवार घेतला म्हणून आमची पार्टी संपली नाही. तर आम्ही संघर्षातनं सगळे मोठे झालेलो आहोत. एकनाथ शिंदे साहेब देखील संघर्षातनं मोठे झालेले आहेत. पण अशा छोट्या छोट्या गोष्टीची विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. पण त्याची दिलगिरी पण व्यक्त केली. त्यांच्या वडिलांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आणि त्याने देखील दिलगिरी व्यक्त केली. लढणार काय करणार म्हणजे काय लढणार? महायुतीनं निवडणुकीला सामोरं जावं ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. आणि कात्रज भागामध्ये जी विकासाची कामं घेऊन मी आलो होतो त्याचा तुम्ही अर्थ असा समजा की आम्ही शिवसेनेमार्फत आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. नाही, त्याचा आउटपुट मिळेल ना. पुणेकरांना पर्याय म्हणून, विकासाला पर्याय म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे ते बघतात, शिवसेनेकडे बघतात. परंतु तरी देखील आम्हाला महायुती म्हणूनच लढायचं आहे.